नमस्कार. मी डॉक्टर मुक्तेश दौंड, नाशिकमध्ये मनोविकार तज्ज्ञ म्हणून काम करतोय. आज आपण जाणून घेणार आहोत डिप्रेशन किंवा नैराश्य ह्या खूप चर्चिल्या गेलेल्या अशा आजाराविषयी. आजकाल अगदी लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत किंवा आपण सिनियर लोकांपर्यंत म्हणूया, सर्वच जण म्हणतात डिप्रेस झालंय, खूपच चिडचिड आहे, खूपच नाराजी चालू आहे. पण हे जेव्हा सर्वसामान्यपणे वापरलं जातं ते डिप्रेशन आणि आम्ही डॉक्टर लोक किंवा आम्ही सायकॅट्रिस्ट लोक ज्याला डिप्रेशन म्हणतो तो डिप्रेशनचा आजार या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. परत सांगतोय, सर्वसामान्यपणे वापरला जाणारा शब्द डिप्रेशन आणि आम्ही सायकॅट्रिस्ट जेव्हा डिप्रेसिव्ह डिसऑर्डर किंवा डिप्रेशनचा आजार हा शब्द वापरतो, या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. कशा? तर जेव्हा एखाद्याला डिप्रेशनचा आजार होतो तर पहिलं आजार आहे हा मेंदूचा आजार आहे, खराखुरा आजार आहे. कोणाला हौस नसते नाराज राहण्याची, पण त्या व्यक्तीच्या आयुष्यात कितीही चांगलं झालं, कितीही आनंदी गोष्टी घडल्या तरी ती व्यक्ती दिवसातला बराच वेळ नाराज असते. असे बरेच दिवसांपासून सुरू असते. तर सतत असलेली नाराजी हे पहिलं लक्षण आहे. दुसरं असतं, ज्या गोष्टी त्यांना आधी करायला आवडतात, आपण छंद म्हणतो, आवड निवड म्हणतो, त्या आवडीच्या गोष्टी जरी त्यांनी केल्या तरी त्यामध्ये त्यांना तितका आनंद मिळत नाही. तर याला आमच्या भाषेत अॅन्हेडोनिया असं म्हटलं जातं. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं लक्षण असतं इझी फटिगॅबिलिटी. तर ज्यांना डिप्रेशनचा आजार झालेला आहे ते लोक लवकर थकतात किंवा कायम थकलेलेच असतात असं म्हणालो तरी चालेल. तर या तीन पैकी दोन किंवा जास्त लक्षणं जर 2 आठवड्यांपेक्षाही जास्त काळासाठी राहत असतील तर आम्ही डॉक्टर लोक त्याला डिप्रेशनचा आजार आहे असं म्हणतो. याच्या जोडीला अजून भरपूर लक्षणं असतात, जसं की एकाग्रता कमी होणं, अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो, लहान मुलांमध्ये, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये किंवा उतार वयामध्ये अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन कमी होणं हे महत्वाचं लक्षण आहे. त्याच्यातून येणारी चिडचिड, त्रागा, स्वतःचा आत्मविश्वास कमी होणं किंवा भविष्याविषयी थोडंसं नकारात्मक असणं, थोडंसं कशाला, प्रचंड नकारात्मक असणं. त्याच्यातून ना आम्ही ना वर्थलेसनेस, म्हणजे मी माझ्या आयुष्यात काय कमावलंय किंवा ह्या असं कुठं आयुष्य असतं का, ह्या सर्व गोष्टी सुरू होतात. तर अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन कमी होण्याबरोबर हेल्पलेसनेस म्हणजे हताशपणा, होपलेसनेस म्हणजे भविष्याविषयीची निराशा, वर्थलेसनेस म्हणजे स्वतःची किंमत कमी करून घेणं, ह्या गोष्टी असतील तर हे क्लासिकल डिप्रेशनचं ट्रायड किंवा हे 3 महत्वाचे लक्षणं असतात. मग याच गोष्टी जर भरपूर दिवस चालल्या तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार सुद्धा येऊ शकतात. याच्या जोडीला झोप कमी होणे किंवा जास्त होणे, भूक कमी लागणे किंवा जास्त होणे, त्याच्या अनुषंगाने वजन कमी होणे किंवा जास्त होणे, किंवा जे सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात त्यांची सेक्सची इच्छा कमी होणे, ह्या सर्व गोष्टी दिसून येतात. तर हे सर्व सांगितलेले लक्षण कुठले कुठले? सततची नाराजी, अॅन्हेडोनिया म्हणजे आधी ज्या गोष्टी छान वाटायच्या त्या कितीही परत प्रयत्न केला तरी त्या केल्यावर छान न वाटणं, पटकन थकवा येणं, अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, हेल्पलेसनेस म्हणजे हताशपणा, होपलेसनेस म्हणजे भविष्याविषयीची निराशा, वर्थलेसनेस म्हणजे स्वतःची किंमत कमी करून घेणं, सुसाइडल आयडिएशन म्हणजे आत्महत्येचे विचार येणं, भूक कमी होणं जास्त होणं, झोप कमी होणं जास्त होणं, सेक्सची इच्छा कमी होणं, या सर्व गोष्टी किंवा यातले काही लक्षणं जरी असतील तरी आम्ही लोक त्याला डिप्रेशनचा आजार असं म्हणतो. आता जेव्हा डिप्रेशनचा आजार म्हटलं जातं ना, मग बऱ्याच वेळा आपले लोक जे सल्ले देतात, दे ना सोडून, तुला काय होतंय, एवढा मर्दगडी आहेस, सोडून द्यायच्या असल्या गोष्टी, हे सल्ले किती पोकळ असतात ना, हे ज्याला त्रास होतो ना त्याला कळतं. आयुष्यामध्ये कोणालाच हौस नसते हो नाराज राहण्याची, पण त्यांना सर्व कळत असून सुद्धा तसं वागता येत नसतं, हा आजार आहे. त्यांच्याकडे नियोजन सुद्धा असतं की मला यातनं जर बाहेर यायचं असेल तर हे करावं लागेल, हे करणं कमी करावं लागेल, त्यांना सर्व कळत असतं, पण
नकळत असूनही करता येत नसतं, ह्याचाही दोष ते स्वतःकडे घेतात. याला गिल्ट असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात असं म्हणूया ना, ज्या व्यक्तींच्या आयुष्यात डिप्रेशनचा आजार झालेला आहे, त्या व्यक्तींच्या आयुष्यात आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात जे काही चाललंय, त्या सर्वांना त्या व्यक्ती स्वतःला जबाबदार धरतात आणि आणखी स्वतःचा आत्मविश्वास कमी करून घेतात. तर असं स्वतःहून कोणीही दुःखी राहू शकत नाही. तर डिप्रेशन हा खराखुरा मेंदूचा आजार आहे. त्याच्यावरती चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि ट्रीटमेंट घेऊन खूप सगळ्या लोकांचं आयुष्य खूप चांगलं होता येतं. तर हा व्हिडिओ यात नक्की पहा, गरजूंपर्यंत पाठवा. काही शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा. त्याच्याविषयी देखील सविस्तर व्हिडिओ आम्ही नक्कीच बनवू. नमस्कार.